आपल्या देशात शेती व शेतकरी हा नेहमीच एक ज्वलंत विषय राहिला आहे. मग त्या आत्महत्या असतील किंवा मोर्चे असो. आज आपण समजून घेऊया की ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणजे काय आणि त्यावरती लागणारा कर. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की इन्कम टॅक्सला मराठीत काय म्हणतात? माहीत असेल तर कमेंट करा आणि नाही माहीत तर याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणजे काय? तर इन्कम टॅक्सच्या दृष्टीने मेजरली दोन प्रकारच्या इन्कमला ॲग्रिकल्चरल इन्कम म्हटलं जातं. एक, शेतीतून कमवलेलं उत्पन्न, जसं की भाजी विकून किंवा बियाणं विकून. आणि दोन, तुम्ही जर तुमची शेतजमीन इतर कोणाला कसायला दिली असेल तर त्याच्यातून भाड्याच्या स्वरूपात जे उत्पन्न येतं त्याला सुद्धा ॲग्रिकल्चरल इन्कम म्हटलं जातं. पण तुम्ही जर मासेमारी करून किंवा पोल्ट्री फार्मिंग करून किंवा डेअरी फार्मिंग करून जर जे काही उत्पन्न कमवताय तर इन्कम टॅक्समध्ये त्याला ॲग्रिकल्चरल इन्कम कन्सिडर केलं जात नाही. मग आता ह्या इन्कमवर टॅक्स कसा लागतो ते समजून घेण्यासाठी आपण दोन सिनॅरिओज घेऊया. पहिल्या सिनॅरिओमध्ये तुम्हाला फक्त ॲग्रिकल्चरल इन्कम आहे आणि दुसऱ्या सिनॅरिओमध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चरल इन्कम बरोबरच इतरही इन्कम आहे. आता पहिल्या सिनॅरिओमध्ये ॲग्रिकल्चरल इन्कम असल्यामुळे ते टॅक्स फ्री आहे आणि तुम्हाला तिथे काही टॅक्स भरायचा नाही आहे. पण हेच इन्कम जर वर्षाला 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. दुसऱ्या सिनॅरिओमध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चरल इन्कम आणि इतरही इन्कम आहे. मग जर ॲग्रिकल्चरल इन्कम 5,000पेक्षा कमी असेल तर ते टॅक्स फ्रीच राहील. पण जर ते 5,000पेक्षा जास्त असेल तर ते तुमच्या टोटल इन्कममध्ये ॲड केलं जाईल आणि त्याप्रमाणे तुमचा इन्कम टॅक्सचा रेट डिसाईड केला जाईल. आता हे डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा विजय नावाचा एक माणूस आहे आणि त्याचं वय साधारण 50 वर्ष आहे. आता विजयला वर्षाला 7 लाख सॅलरी इन्कम आहे आणि त्याचबरोबर त्याला 1,10,000चं ॲग्रिकल्चरल इन्कम आहे. मग आता विजयला काय करायचं आहे तर 3 स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. पहिल्या स्टेपमध्ये तो काय करेल तर ॲग्रिकल्चरल इन्कम प्लस सॅलरी इन्कमवर किती टॅक्स येतोय तो कॅल्क्युलेट करेल. आता आपल्या केसमध्ये 7 लाख प्लस 1,10,000 टोटल 8,10,000 होतात. ह्याच्यावरती तो ओल्ड रिजिमप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करेल. जो येईल पहिल्या 2.5 लाखावरती माफ असेल टॅक्स 0%, पुढच्या 2.5 लाखावरती 5% आणि त्याच्यावरील 3,10,000वरती 20%. सो टोटल टॅक्स कॅल्क्युलेट होतोय 74,500. स्टेप 2ला तो ॲग्रिकल्चरल इन्कम प्लस बेसिक एक्झेम्पशन लिमिट जी 2.5 लाख आहे ह्याच्या टोटलवरती टॅक्स कॅल्क्युलेट करेल. सो इथे टोटल येते 1,10,000 प्लस 2.5 लाख 3,60,000. आता 3,60,000वरती बेसिक ओल्ड रिजिमप्रमाणे तो काय करेल तर टॅक्स कॅल्क्युलेट करेल. तर तिथे येईल साधारण 5,500चा टॅक्स कॅल्क्युलेट होईल. सो स्टेप 3ला तो काय करेल स्टेप 1 मायनस स्टेप 2 म्हणजे 74,500 मायनस 5,500. सो टोटल टॅक्स येतोय 69,000 आणि ह्यावरती 4% सेससुद्धा लागेल. सो टोटल टॅक्स किती होतोय तर 71,760. सो इथे काय झालं आहे की विजयचं टोटल इन्कममध्ये ॲग्रिकल्चरल इन्कम ॲड केलं गेलं आहे आणि त्यानंतर त्याचा टॅक्स रेट डिसाईड होतो आहे. बरं, इन्कम टॅक्सला मराठीत आयकर असं म्हणतात. सो मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणजे काय हे समजलंच असेल आणि ॲग्रिकल्चरल इन्कम जरी टॅक्स फ्री असलं तरी इन्कम टॅक्सचा रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी तो तुमच्या इन्कममध्ये ॲड केला जातो. सो ह्यापुढे जर तुम्हाला ॲग्रिकल्चरल इन्कम आणि इतरही इन्कम असेल तर त्या वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना तुम्ही ह्या सगळ्याची खबरदारी घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.